राख नव्हे तर शिक्षणाची मशाल होती. शिक्षणाची मशाल होती जिच्या पावलांवर काटे होते, पण डोळ्यात भविष्याची स्वप्ने होती. डोळ्यात भविष्याची स्वप्ने होती. मी सावित्री बोलते. त्या काळात, ज्या काळातून मुली म्हणजे फक्त घर, शिक्षण म्हणजे मुलांचा अधिकार, प्रश्न विचारणारी मुलगी म्हणजे पाप समजलं जात होतं. पण मी थांबले नाही, कारण मला माहिती होतं शिक्षणाशिवाय मुक्ती नाही, ज्ञानाशिवाय समानता नाही आणि स्त्रीशिवाय या समाजाची प्रगती नाही. मी सावित्री बोलते. मी पहिले शाळेकडे वळले तेव्हा माझ्या अंगावर लोकांनी दगड फेकले, शिवे घातल्या, चिखल उडवला, पण मी या सर्व अपमानात एकच धडा पाहिला. हा समाज बदलायचा आहे. मी सावित्री बोलते. मी पहिले मुलींची शाळा काढली, कारण मला माहित होतं आज शिक्षण दिलं नाही, उद्याचा आकाश काळोखात राहील. मुलींनो, आज तुम्ही डॉक्टर, अधिकारी, वैज्ञानिक बनताय, हे सहज मिळालं नाही. हे त्या मशालीचा उजेड आहे, जिला पेटवताना माझे हात भाजले होते. मी सावित्री बोलते. मी विधवांसाठी आवाज उठवला, मी बालविवाहासाठी लढले, शूद्र अतिश्रुद्धांसाठी शाळा उघडल्या, कारण माणूस हा जातीपेक्षा मोठा होता आणि मानवता ही धर्मापेक्षा श्रेष्ठ होती. आजच्या समाजाला मी एकच प्रश्न विचारते. शिक्षण आहे पण विचार आहे का? हक्क आहे पण कर्तव्याची जाणीव आहे का? स्वातंत्र्य आहे पण स्त्री सुरक्षित आहे का? मी सावित्री बोलते. माझं स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही. जोपर्यंत एकही मुलगी